शरद पवारांच्या दंगलीबाबतच्या विधानाला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। शरद पवार यांच्या तोंडी दंगली घडतील अशी भाषा अयोग्य वाटते असं बावनकुळे म्हणाले। पवारांनी दंगली घडतील असा भविष्य कुठल्या कारणाने केला असा सवाल त्यांनी विचारलाय। महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी स्थिती कधीच येणार नाही असंही बावनकुळे म्हणाले। दरम्यान महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी काही घडेल का अशी चिंता सतावत असल्याचं पवारांनी म्हटलेलं होतं। त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याची टीकाही शरद पवारांनी केलेली होती आणि त्यानंतर आता बावनकुळेंचं हे प्रत्युत्तर। आज अखेर एवढं मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर तर बोलताय, हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जाती जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा। देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत, या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल। मणिपूर आणि महाराष्ट्रात मला तर शक्य नाही वाटत, कारण मणिपूरची वस्तुस्थिती फारच वेगळी आहे। मणिपूर एकदम छोटं राज्य आहे आणि महाराष्ट्र हा पूर्वग्रामी असणारा राज्य असल्यामुळं पवार साहेबांनी कसं ते बयान केलं, कुठल्या आधारावर केलं मला माहीत नाही। तर यावर प्रसाद लाड यांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूयात। सन्माननीय शरद पवार साहेबांनी वक्तव्य केलं की ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते हाकेजी आणि मनोज दादा यांना एकत्र बसवून चर्चा करा। माननीय पवार साहेब सातत्याने राज्यामध्ये असंतोष पसरवणं, समाजामध्ये तेढ निर्माण करणं आणि सत्तेत असताना प्रत्येक समाजाला त्या समाजापासून दूर ठेवण्याचं काम जर या राज्यात कोणी केलं असेल तर ते त्याचे जनक आपण आहात। राज्यविरोधी कारवाया करणारी लोक उभी राहतात आणि ते त्यांच्या तोंडून बोलतात, पण ती खरी शिकवण आपली असते। मनोज दादा, आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळलं की ह्या संपूर्ण आरक्षण न देण्याच्या षडयंत्राच्या मागचा रावण कोण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।